आर रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिरजोर पोरांना भरलंय पिस जस होईन तस जस होईन तस जस होईन तस अश्विनी अगं चहा आणखी किती वाजलेत चहा नाही काय नाही काय करत असते काय नो अगं येईल का चहा जास्त शहाणी झाली आता सुरुवातीला नव्याचे 9 दिवस देत होती टाइमवर आता लय रगेलवाणी करती अगं आवाज तर दे की बाई अश्विनी थांब याच्या संगच बोलते मी ही रगेलवाणी बी करते येऊ दे पोराला सांगतेच मी ओके काय ग किती वेळ झाला कधीची आवाज देत होते उकळत होता चहा ना त्याच्यामुळे चांगला उकळून तुम्हाला आवडतं ना मग म्हणून उकळून देत होते उकळून लय आगाव झाली बरं का तू कधीचा आवाज देतीये बाई काय ग चांगला नाही झाला का चहा एवढा पांचट चहा केलाय साखर काय तुझ्या आईच्या घरून आणायची का वे नाही मी टाकली होती साखर आता तुम्हाला आवडतं म्हणून गोड चहा किती पांचट झालाय देऊ का फेकून हा आणि कधीचा आवाज देते का काय बोळे घातले होते कानात तुझ्या नाही ऐकलं होतं मी पण मग म्हटलं आता डायरेक्ट चहाच नाही का आणून द्यावा मग म्हणून नाही आवाज दिला लय आगावपणा करतीस बघ एवढा पांचट चहा केला का तुझ्या आई बाप्पा पाठवतात का साखर टाकायला काय झालं तुला माहिती ना मला गोड आवडतो नाही टाकली होती मी साखर रोज टाकते तेवढीच टाकली होती ग बस गोगल गायवानी तोंड करतीस आणि ऐकत नाही काम अजिबात चहा पावडर सुद्धा नाही टाकले पांढरा फॅक चहा आहे परत चहा पावडर टाकून देऊ का बनवून तुला माहितीये ना मला एकदम स्ट्रॉंग चहा लागतो जास्तच आगाव पण पोरग येऊ दे ग थांब तुझ्याकडे बघते धर नको मला चहा फेकून दे तिकडं शारदा 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 काय करते ग सांगितलं ताई या बसले काय चाललंय काय नाही बाई निवांत काय म्हणते काय नाही आले आता रक्षाबंधन हा ना तू सुन गेली असेल मग 2 दिवस झाले गेलेली हा का मग काय चाललंय बाकीचं काय नाही आता गेल्या वर्षी आणल्या त्या साड्या सोड्या हा आता मग आता आवंदा काय करते काय माहिती हा ना आणि कानातले बी आणले होते सोन्याचे कानातले पण आणले होते हा सोन्याच्या कानातले आवडले जुबे आणले होते कानातले करून गेल्या वर्षी असं का नको नको चहा नाही घेत मी नाही ना नाही अगं मग सहजच आली होती अगं शारदा मला आहे ना पावशेर धने पाहिजे होते जरा वावरात टाकायचे होते अगं माझ्याकडे 8 भरच होते ते टाकले मी सगळे हा आता थोडे बी राहिले नाही ग हा ना त्यासाठीच म्हणले चक्कर टाका तुझ्याकडं हा म्हणून आले होते असते तर मी दिले असते पण माझ्याकडे धनेच नाही राहिले बर आणि तुला तर लय उशीर झाला होता ना हा झाला होता ना जायचंय बरं म्हणूनच म्हणले मग जाऊ का मग मी चालेल हा ये परत हा चालत तुषारला फोन तरी करते पोरीला आणायला गेलाय अजून आला नाही फोन करते हॅलो काय रे अरे भाऊ पोरीला घेऊन का नाही आला अजून तू अरे तिचं उरकायला आणि ते तिचे सासरे बाहेर गेले थोडे त्यामुळे वेळ लागला अरे ये लवकर कारण आता अश्विनीला पण जायचंय ना रक्षाबंधनला काल जायचंय रक्षाबंधनला कायला आलो ना 5-10 मिनिटात आलो लगेच. कुठवर आलाय आलो 5 मिनिटात इथं आलोय कॉर्नरला 5 मिनिटात का हा ये
ठीक आहे ठीक आहे चालेल. ठेवते. चला उतरा आता. चल, काय म्हणते काय नाही आईचा फोन आता काय गडबड आहे. बाई आले ग लेकर. थांब बाई तिथं थांब. अश्विनी, ए अश्विनी, ते तांब्यान तुकडा घेऊन ये लवकर. लेकरा वाळून टाक. आई आलं ग माझं लेकरू. कशी बाबड्या. बस इथं बस, इथं बस, माझ्या मांडीवर बस. बस सोनं ग. काय बोलू कशी बाई? दिवसातून भेटले झाले. मस्त आहे ना. हा बस बस. अगं बस की. बर बर बस. काहून उशीर लावला रे बाबा? आता त्यांच्या घरचे बाहेर गेलते आणि कमून उशीर झाला. हा वय. आणि बघ अश्विनी, ते कॉफी करून आण लेकराला. पटकन आण. बा कशी आहे? बरी प्रवास चांगला झाला ना? काय म्हणते तुझी सासू? चांगली सासू पण चांगली आहे ना? हो. आणि जावई बापू काय म्हणले? चांगलेच जावे जावई. हम्म. जा म्हणले का? आता राहा 8 दिवस. राहते ना 8 दिवस राहा. का तुला काय दुखलं? मग 8 दिवस काय आता त्यांच्या घरी काम नाही का 8 दिवस राहिलं की. मग ह्या घर नाही का तिचं? अरे हाय पण आता तिचं आता नवीन हे झालेलं आहे. 8 दिवस राहिलं की आपलं घर ठेवून हे गेलं. अरे म्हणायचं असतं बाबड्या. हं? आणि काही कपडे बिपडे नाही आणली नुसती पर्स आणली. आहेत की हा. कशाला आणायचे तिचं आहे नाही इथं कपाट. हे बी घर तिचंच आहे. मग आम्ही म्हणतो का दुसऱ्याच आहे हम्म. तिचंच आहे. मग याच काही मनावर नको घेऊ. नाही मी त्यो- कुठं काय म्हणतो तिला काय तेव्हा तू मनाला- नसल्यावर मस्त आठवण काढतो रोज. हं? फोन केला का? कशी आहे? बरी आहे का? तो बी लावित असतो ना. पण उगा हा. म्हणतोय तसं समोर. मा फोन आहे. आता तू जाशील मग काय मी काय खाऊन घेऊ का त्याला. मग राहून दे इथं. हा. जाच नाही ना काही कोणी करत. नाही नाही चांगलेच सगळे. सगळं चांगलं आहे ना. तिचं चांगलं आहे आपलं बघा. तिला नाही जात करीत कोणी. तुला जाच करते काय मग मी? मला नाही करीत पण आता त्यांचे कसे व्यवस्थित वागत आहेत सगळे. हा मग मी बी व्यवस्थित वागते. तुला काही त्रास करते का? नाही मला नाही त्रास करीत तू. मग? मी कुठं काय म्हणलो तुला. वहिनीला त्रास आहे काय मग? वहिनी काय अश्विनी? नाही, काय नाही. कॉफी आण ना बाई लेकराला. बघितलं कवाची आली. हा? अजून पाणी बी नाही आणलं. कॉफी काहीतरी बनवायची. करीत असेल तू लगेच याच्या वाजते बाबा बघ. आपण ए लेकरू- अर्जुन ये ना आण ना पाणी. तू एक बसली तिथं आतमध्ये काय आला काय नु. हो तर देतच नाही. असं काय काम कर. किती वेळ ग? हा? कधीची आली ती अजून पाणी इतक्या उशिरा देते ती. ते कॉफी ठेवत होते ना मग म्हणलं ठेवा मग पाणी घेऊन या. बरं आहे ताई तुमचं? हो बरं आहे तुमचं. बरं आहे. आमच्या चांगलं वाटतं ना. हा लय जीव लावतात ते मला. झालं कॉफी आण आता. हा पाय पडते ना ताईंच्या. नको राहू द्या. नाही. पडू दे. राहू द्या. नाही पडू पडू दे. मान असतो. निघ जा. अशी काय म्हणती गं तिला? एवढी का मग खाऊस तू लगेच निघ जा येईन आता ना. थांब ना बोलत ना ती. तुम्ही दोघं ना मला जाळ करा. मी सांगते मी तिला आण आहे. म्हणून. तुम्हाला कॉफी आणते ताई. हा आण जा. पटकन आले लगेच 1 मिनिटात आली पाहिजे. हा गरमच आहे दूध. अश्विनी अगं आणखी कॉफी बाई. आनंद अरे चल नाही किती वेळा आवाज येतात तुला. तिला वाढायला लागते नुसती. तिला ऐकायलाच येत नाही. बरं येईल. नाही रे गेली. गोड केली का? हा गोड केली. का केला सकाळच्या माझ्या चहावानी पांचाट? नाही गोड मला पांचटच लागतो आता. अगं सकाळी एवढा पांचाट चहा केला आणि एवढा गरम आहोत तोंडच भाजलं हिला काय माझं. काय तुला काय नीट करता येत नाही का रे? हा अरे तोंड जळालं पार माझं. जसं लागतं तसंच केलं मी पण काय. हा म्हणजे मी लय खोटं हाताला बोलते. चव आहे तुझ्या. कसलं तरी करून द्यायचं न तिचे बोलणे खायत बसायचं. वय गेलवानी करते नुसती. जेवण काय बनवायचं ताई? येईन बनवतो. बरं, आमटी. ए मग आता जेवण काय बनवायचं मग तिला समजत नाही का काय पनीर फिनीर काय दुसरे आणावं करावं. हक,
फ्रीज मध्ये वाटाणा आहे, हा पनीर आण तू जाऊन दुकानातून. आणि बाय अजून काय करायचं, वरण भात काही केलेलं एखादं आहे. आणायची ते पनीरचं करीन दुसरंच काहीतरी. येते का काही तू करशील का? का तिला रोग आला का? तिला काय येत आहे वहिनीला एक येडं. दिवस आराम माझ्यासाठी हा करेल. बरं तू आणतो करा तुम्ही दोघी. हे बघ हम्म. पनीर, वरण भात आणि चपात्या चांगले ते गावरान तूप आहे ना ते लाव चपात्यांना, कळालं का? आणि मग हे बघ जेवण झालं का तिला मॉलला घेऊन जा, तिला काय शॉपिंग करायची ती सगळी करून दे, कळालं का? बरं, बरं. जा तुला स्वयंपाकाला करून बसा. नाही करते स्वयंपाक. करून दे स्वयंपाक. तुम्हाला भूक लागली असेल ना, नाही. सकाळी निघली घरी. राहू दे, बस. लांब आहे. मला लागली बुक जा करा. कॉफी पी, कॉफी पी ना. हम्म. तुम्ही करा आराम ताई, करू दे, मी करते स्वयंपाक. नाही नाही बसा करू आपण. नाही करते मी. केस कापले काय ग? नाही काय आलो केस, हो पोरीन केस कापले. मग आता चालूच असते मग चलून दे ना आता काय त्यांचं अरे काय काय. आला र मोठाले केस लक्ष्मीचं लक्षण असतं. आता काय त्यांच्या घरचे काय असते तसे चाललंय त्यांचं आता त्याच्यात घरचे काय आलं म्हणतात आपलं? काय तिला केस काप, आपण त्यांचं चाललंय ना त्यांच्या पद्धतीने. केस कापायचे नाही बाई, चांगले केस असतात. लक्ष्मी असती घरात, चांगली इथवर केस होते पोरीचे, कापलेत केस. लईच गरम होते हो, पाऊस येतोय का काय माहिती नाही. तू उठ आणि जा तिला विचार पनीर. आणतो. हा आनंद पैसे घे कपाटातून. हा अरे हो. चल दिदे जवाचं जेवण बनवलं होतं. काय झालं सांग तू. काय चावलं जवाचं एवढा मोठा मसाला टाका, जाऊ दे मरू दे आता तिला कुठे बारबार करते तिला माहित नाही हात ठेवलंय. मुद्दाम करी ती. काळा चहा बनवायला सांगितलं का 2 चमचे चहा तुला म्हणलं बनवून होतं हॉटेल मधून आणून direct. कायला हॉटेल मधून खर्च करायचा परत. बाई तू झोप थोडस, आता जेवली झोप थोडं. हा उठल्यावर मग येऊ तुला मॉलला नेईन. हा जा झोप. चल बाहेर चल. बोलायचं नाही. चल ना बाहेर. अयो. काय काढलं काम आता? अरे आता ना काम असं होतं, दीदीला आता साडी बिडी घ्यावं लागेल आपल्याला रक्षाबंधनला आली तर. मग घेऊ ना तिला 1000 रुपयाची. काय एवढं काय जड झालंय? 500-1000ची साडी घ्यायला काय तुझी बायको आहे का ती? मग बायकोला माया हाय का नाही मग अशी? आणि मग केवढीच घ्यायची? 5-6 हजाराची साडी घे तिला चांगली. बर अरे तिचे माहेरचे नाव ठेवते. तुझी बायको येते पोचारा 200 रुपयाची साडी घेऊन. तिला बी आता माहेराला पाठवावं लागेल अश्विनीला. मी भी काय जाणार नाही तिला. तिचा भाऊ बोलून घे, नाही तर तिच्या भावाला फोन करून तिला न्यायचं सांग त्याला. मी काय जाणार नाही तिला सोडायला नाही याला त्याचा. तू नको जाऊ सोडायला, पण तिच्या भावाला फोन कर ना, तू बोलून घे ना. तूच कर. नाही मी नाही करीत त्याच्या भावाला फोन. ती मरू दे, मायाला डोक्यात बसली जाऊन दे. मी नाही करीत तिकडे ते फोन त्यांना. तिथं सारखी नटून खोटून बॅग बिग भरून बसली माहेराला मग जायचं. तिच्या भावाला फोन कर म्हणा तिला किंवा मी करीन. आणि तुझ्या बहिणीला रक्षाबंधनला घेऊन जा बाबा म्हणे 2 दिवस थांबव आणि ये माग. बर चालेल, पण ऐक ना माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. ह्यावेळेस ती रक्षाबंधनला गेली ना अश्विनी, आपल्या गावात आहे ना सगळ्या पोरींनी हिस्सा घेतलाय भावाकडून. कळालं का? हिला ह्या वेळेस ते पोचारा नाही आणाय सांगायचं, चिंध्या साडी येते 500 रुपयाची आणि 200 रुपयाची घेऊन. जागा मागायची वावर. कळालं का? हा पण मस्त मान्य आहे आपल्याला. मस्त पण ते देते का? अरे मग 60-70 एकर आहे त्यांच्याकडं. मग त्यांना काय एकच पोरगी होय आता? 2-3 पोरी आता त्यांनी त्या पहिल्यांनी घेतलंय नाही घेतलंय आपल्याला कस काय मागायला लावायचं ते? आपल्या लोकांचं काय करायचं? आपलं लोकांचं काय करायचं? पण आता ते त्यांनी दिलं तर पाहिजे ना आपल्याला. आता हिला मस्त सांगत होतो आपण तुझ्या नाव काय असेल ते घे घे. पण ही कुठं म्हणते त्यांना? तू पुढचं नको उरकू, आपण आपला प्रस्ताव टाकायचा. आपल्याला पाहिजे, लोकाला पाहिजे नाही पाहिजे त्यांचा विषय. अरे हिला म्हणलं होतं ना, पण मी आता हिला सांगू आता बी तुला ते आम्हाला 2 एकर पाहिजे ना बाबा. गेल्या म्हण त्यांना. बघ मी नाही म्हणणार तिला, तुला शिकवते. तिला म्हणायचं वावर नावर करून घेतल्याशिवाय घरी यायचं नाही. नासन वावर मिळत तिकडच राहायचं, नांदवायची नाही. कळालं का? हिस्सा आणला तर घरी यायचं, नाहीतर यायचं नाही परत इकडं. कळालं का?
तिला म्हणतो मी तसं, मला काय मग आता काय. मेळमेळ भाषणी नको बोलू अरे जरा. मग म्हणतो ना मग तिला, मग काय बाबा ती जमीन नको म्हणते, पण तुला लय लागते बाबा. हाय मला ना लागती आपल्याकडे. म्हणजे मी माड्यावर नेणार आहे का? अरे तू माझ्यावर नाही नेणार, पण आता तिला म्हणतो मी, दे बाबा हे फुकाटचं काय आला खायचं, पण आता जाऊन दे मरू दे. मी म्हणतो तर तिला म्हणतो ते जमीन 2 एकर नाव केल्याशिवाय तो काय यायचा नाही. आणि 2 त्याला- एकर? आणि मग काय काय किती एकर आहे आता? 60-70 एकर आहे त्याला. अरे पण हं? किती घ्यायची? 5 एकर. बरं तिला म्हणतो काय तुझ्या वाट्याला असं ना ती वाटणी माग आणि नाव करून दे. 5 एकर जमीन. आणि त्या माझ्या मैत्रिणीच्या सुनाला झुमके आणले होते मागच्या वर्षी. झुमके आणायचे कानातले, हिचं मोडलंय कानातलं. कुणी मुडीला मोडले म्हणजे तिचाच पाय दुखत होता मागच्या टायमाला, तेव्हा तुला मोडलं. कायला मोडायला? मोडलं म्हणजे तसं विकलं नाही, ते हं. तुटलंय असं. मग आता आपण करायचं का त्यांच्याकडून करून घ्यायचं? त्यांच्याकडून आणायचंय. रक्षाबंधनला नको का? मग घेते ना ती काहीतरी आणि आपण काही नवीन नाहीये, हं. गावात बऱ्याच लोकांनी तसं केलं. काय पहिलीच बार नाही आपली. बरं तिला सांगतो मी, बहिणीला हिस्सा द्यावाच लागतो. तिला सांगतो असं असं करायचं म्हणून, तरच हे कर. नाही तर- सांगतो म्हणजे अरे मग खडूसपणाने सांग. सांगतो ना तिला. मग हा. आता बोल तिच्या संग. घरात आहे कुठं आहे ती? वावरात गेलेली आहे बारा द्यायला. जा. बरं जातो. पुढे गेली गाड्या, तुझी 12 देते गाड्या. अश्विनी, अश्विनी काय हो? इकडे ये. कुठं काय करते तिकडं? आले आले 12 द्यायला आलते मी. 12 द्यायला तर चल लवकर. सकाळी पाणी लावलं होतं ना, 12 नाही दिलं, भरलं असं आता निम्म. काय हो? ते रक्षाबंधन नाही जायचं का? काय माहित, मी आज विचारलं नाही आईला. आई काय म्हणते काय माहिती. आई म्हणते तर जाईन मग. हा, तिने केला तुझ्या भावाला फोन वाटतंय, तो भाऊ न्यायला येणार आहे. नाही येणार आहे का? हा हा बर, जाईन मग. येणार आहे ते म्हणलं. आई म्हणत होती बहुती काय हिस्सा माग वावरात, तिला सांग. कसला हिस्सा? कसला हिस्सा म्हणजे? आता वावरचा हिस्सा म्हणून कसला हिस्सा म्हणजे? वावर आणि कुणाच्या वावरात हिस्सा? कोणाचा म्हणजे तिकडला तुमच्याकडला म्हणत होते हिस्सा घ्यायचा, तुझ्या वाट्याचा हिस्सा घ्यायचा म्हणत होते. का? का म्हणजे आता घ्यायचं आहे का म्हणजे काय आता? मला नाही घ्यायचा हिस्सा तिथं. मला नाही माझ्या काय घ्यायचं. नाही घ्यायचं म्हणजे आई म्हणते भाऊ घ्यायचं आहे, मला सांगितलं आता. नाही, मला तिला नाही घ्यायचं. तिला सांग नाही तर तिकडे जरा म्हणे नांदवायची नाही काय नाही म्हणून. नाही, नाही घ्यायची शेत. त्यांचं काय संबंध आहे तो घ्यायचा आपला? काय येतो समज, मग तिला सांगा तो मी ते हिस्सा घ्यावा लागेल म्हणजे नाही 5 घ्यायचं. एकर तरी हिस्सा घ्यायचा म्हणजे. नाही, मला नाही घ्यायचं माझ्या आईबापाकडून. त्यांनी लग्न करून दिलं ना, तेवढंच काय झालं. हिस्सा घ्यायचा काय संबंध येतो त्यांच्याकडून? गेलाय, तास झालाय, काय करतोय काय नाही. हात टाकून देऊ काय त्याला वावरातच बघत ते जाऊन. जास्त काय शानपणा काय करू नको, शानी होऊ नको. काय ते हिस्सा आणायचा म्हणजे आणायचा, मला माहित नाही. अरे काय झालं, कवाचा आलाय, तिला आणलं नाही काय नाही. हा सांगत होतो ना तिला, मग तिचा भाऊ येणार आहे. आईने फोन केलाय भावाला, तर रक्षाबंधनाला जायचं का नाही म्हणलं. हा, तुझ्या भावाला फोन केलाय, तो निघालाय आता तुला घ्यायला. आणि तू तर काल परवाच बॅग भरून बसली होती ना. हा, जायचं. हा, मग चल आवर लवकर घरी चल. हा, आता येईन. तू बोलला का? म्हणलं ना तिला मी असं असं गेली तर मग ते हिस्सा माग त्यांना. याने काय सांगितलं का तुला? हा, सांगितलं ना. हा, मग मग काय नाही. आवर ना, मग जा ना. भाऊ येईन आता तुझा, अजून आला नाही. आला का त्याला चहा पाणी कर आणि जेव खाऊ घालन, बॅग उचलून जा. बघा आई, तुम्हाला मी एक सांगतो, हिस्सा घ्यायचं काय संबंध येतो माझ्या आईबापाकडून? तुम्ही असं कसं काय म्हणताय? तुम्हाला काय करायचं? आपल्याला कमी कशी मला सांगा बरं. अगं मसली ही काय वावरात आपल्या मस्त ऊस आहे सगळे, पण कसं आहे हिस्सा सगळ्या पुरी घेत्यात. आता गावात आता त्यांना 50-60 एकर आहे ना, त्यांच्या माड्यावर घालायची होय. आता तुझ्या वाट्याचा हिस्सा कोणाला देणार आहे? हा, काही करू म्हणजे. त्यांना काय मुलगा नाही का त्यांचा? तुम्ही देणार का ताईला जमीन आपल्या? अगं ताईच्या घरच्यांनी माहिती तर द्यावंच लागेल, पण ते नाही मागायचे आपल्याला. मग आपल्याला तरी कशाला घ्यायची? अगं मागत आता तुमच्या गावात आहे ना, तुझ्या माहेरात सगळ्या पोरींनी घेतले तिचे. मग घ्यायला जायला त्यांचा संबंध राहिला आई. बरं जाऊन दे, तू एक काम कर, तू तुझी बॅग भरलेली जा ना, भाऊ येईन तुझा. मला नाही घ्यायचं इथं. मी जाते, मला हिस्सा नाही. तुला रक्षाबंधनला नाही जायचं का? जायचंय, मी हिस्सा बिस्सा काही मागणार नाही माझ्याकडे. ह्या बाग लईच प्रेमाने बोलत तर लई शानी झाली काय तू? हा, तुझा भाऊ येईन, मुकाट्याने बॅग उचलायची आणि त्याच्या माग बसून जायचं गाडीवर, कळालं का? आणि वावर आणल्याशिवाय घरी यायचं नाही परत. सांगितलं नाही म्हणशील परत.
आणि जास्त चरा चरा नको बोलू, कळालं का? मी हिस्सा नाही मागणार आई. ते तिकडे गेल्यावर मागा काही कर, माग नाही यायचं ते जास्त बघा. शाणी झाली का रे ही? हा लय चरा चरा बोलायला लागली, शब्द बोलत नव्हती. 12 देते म्हणली आणि तासभर इकडच लावलाय. आई बाळा तुझा चल जा, चल चल. जा 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 जायचं नाही म्हणजे भाऊ आलं जा ना, जा ना भावासंग. जायचं नाही म्हणजे मग राहीतच तुला अशी लावित असतो ना बाबा. आता. हा काय तुझ्या वाटणीला हिस्सा येईन तो हिस्सा आणि 2 तोळ्याचे झुमके हे घेऊन आली तरच यायचं, नाही तर नान तुला, कळालं का? आई ते एवढं कुठून देते मी काही पण कसं काय आहे बोलते त्यांच्याकडे म्हणून मागते. कसं काय त्यांच्याकडे ते शेती करते तर कसं काय जमीन आहे त्यांना मान्य आहे, पण पडली सगळी जमीन पिकते का त्या जमिनीत त्यांच्या? अरे काय ऐकतो मूर्खवाणी. मग आता काय तिच्या डोक्यात दगड घालू का? तिला सांगितलं ना मी, तिला सांगितलं ती वावरात हिस्सा असल्याशिवाय काय येऊ नको आणि तिला तिच्या भावाबरोबर पाठव. काय तू ते 2 तोळ्याचे झुमके आणि वावराचा हिस्सा आणायचा तरच यायचं, इकडं नाही तर यायचं नाही परत, कळालं चला. का? आणि जायचंय का नाही हा. जायचं सांग. नसलं जायचं इबाना येईतच ढकलून देऊ इथं आता. येरीत नाही चटीचा भावावर जाईन, कुठं जाणार आहे? मरण नाही काय. जा दार धरते हा, मी. चल. जा पटकून. हा तू हा, बघ जा तिथं. जा 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 तिकडेच तसं नाही राहा. मागणार. तुझं नान तिकडे चल. होणार आहे ना, नाव गाव कमावणार आहे ना तू माहेरात राहून. हा बापाचं नाक जाईन ना तेव्हा कळन तुला काय असतंय नान काय असतंय माहेर. अगं काय काढासारखी उभा राहिली, बोल की काही. ऐक ना काय म्हणते मी, मला नाही जायचं आई. तुला रक्षाबंधनला नाही जायचं भावाला राखी बांधाय? माझा भाऊ येईल इकडे, मी बांधेन त्याला. इथं नाही बांधायची माझ्या दारात, तिकडे जायचं त्या संग 2 दिवस राहायचं, आई बापा संग बोलायचं, वावराचं, झुमके आणायचे 2 तोळ्याचे आणि तरी यायचं घरी, नाही तर यायचं नाही घरी, कळालं का? अशी काय मुख गिळल्यावानी का बसली, बोल की. आई ते कुठून देते तुम्हाला झुमके? अगं तुला काय करायचंय, तू जायचं आणि त्यांना सांगायचं मला हे पाहिजे. तुला नांदायचं असेल, तुझं भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर अगं निघ ना तू, निघ लवकर, निघ लवकर. अगं निघ ना, कळा नका तुला, हो लवकर चल. चला उरकीत नाही काही नाही मला नाही लवकर. जायचंय आई, तुम्ही कशाला म्हणताय मला? अगं रक्षाबंधन आहे, चल मला नाही जायचंय चल आई. लवकर, चल लवकर, चल चल. तुषार हिला नेऊन घाल, धर ती बॅग, जा जा लवकर, हिला नेऊन घाल. तिचा भाव का यायचा, जाऊन दे. मला नाही जायचंय आई. अगं चल निघ, रोग आला काय निघ गिरशुंगीला कवाच. अगं निघ ना, जा. मी तुम्हाला सांगते आई, मी जाणार पण मी हिस्सा नाही घेणार माझ्या आई बाप्पा, मी तुम्हाला सांगते. हा, घेऊन राहायचं. हा चल निघ, चल ना, रोग आलाय का तुला? हा, आता. आणि बॅगा घेत नव्हती बरं काही, बॅग सुद्धा घेत नव्हती आणि म्हणती नाही, आणि बॅग नाही घेतल्यावर हिला कपडे नको का तिथं. मी तू जातो, मी नेऊन घालतो. तू जा, चल. वावर आणि झुमके आणल्याशिवाय यायचं नाही बरं का इथं परत. तिकडं जाळ कर तुझा, निघ. काय म्हणू आता घरी गेलो आईला बाबा, त्यांना कसं सांगू की जमीन हिस्सा मागतात म्हणून. आता काय रडायचं भेडायचं, आता बास कर ना, आता काय रडत आहे आता. आता आलंय घरी, इथे सोडतो मी, काही येणार फिरणार नाही. आणि त्यांना व्यवस्थित सांग, आणि रोड भेट नको, जरा तोंड जरा चांगलं कर. काय भेटून गेले असते. हा हा, मी नाही येत, जात. ही काय माझी पोरगी आली का काय? बाई ही तर पोरगीच दिसते, पायात चप्पल नाही काय नाही, गाडी माघारी थकली आहे. 2-3 वर्ष आलेले ना, असं काय आली येड्यागत? काय झालंय काय नाही पाहिलं? काय तांदूळ दिसते, तू कस काय आली? पायात चप्पल नाही, साडी जुनी,
अवतार कसा तुझा? हा काही नाही, रक्षाबंधन आहे उद्या म्हणून आले. मग असं येतात का रक्षाबंधनला? पाहुणा नाही आलं, पुढं गाडी माघारी फिरून गेली. काय झालंय? म्हणत होते त्यांना चला म्हणून, मग पण ते म्हणे नाही मला काम आहे, मग गेले माघारी. एवढं काय अर्जंट काम होतं? आता गेल्या वर्षी नाही आली, यंदा आली तर पाहुणा माघारी गेलाय. सगळं काय तुमचं काय कळा ना मला. नाही मी म्हणत होते त्यांना चला, पण ते म्हणे मग नाही चप्पल नाही का, साडी बदलली नाही, तशीच आली. अवतार कसा आहे तुझा? काय झालंय? नाही, काय नाही झालं. काय नाही झालं मग अवतार का असा आहे? डोळा भरून आल्यात. चेहरा कसा दिसतोय तुझा? नाही ते म्हणले जा रक्षाबंधनला या वर्षी, मग आले. हा. बाकी नाही. बाकी काय कसं नाही, मला काहीतरी दिसतंय, वाटतंय वेगळंच वाटतंय काहीतरी. काय झालंय तुला? खरं सांग की मला काय झालंय ते. काय नाही. हा काहीतरी झालंय, उगाच नाही तू रडत. हा काय झालंय सांग खरं मला. हा अगं सांग ना काय झालंय. रडती का मग तू? रडायला काय झालंय? हा काय झालंय खरं खरं सांग. सांग ना, सांग पटकेन सांग काय झालंय. काय झालंय? काय झालंय सांग. काय म्हणलेत का ती लोक तुला? ते हा ते म्हणते नांदवायचं नाही आम्हाला. का नांदवायचं नाही? हा नांदवायचं का नाही? काय कारण त्याला? का नुसतंच नांदवायचं नाही? ते म्हणजे तुझ्या आई बापाकडून हिस्सा वावर. हिस्सा लागतोय का त्यांना? त्यांना घेऊन यायचं ना, त्यांना दिला असता हिस्सा. हा ते त्यांना बोलवायचं, मग दिला असता हिस्सा. हिश्याचं काय एवढं अवघड आहे तेव्हा? हाय काय समजा, हाय तुला काय लागतंय ते देता आलं असतं. माझी सासू म्हणली हम्म आली तर जमीनच घेऊन यायचं नाही, ते यायचं नाही. जमीन काय तिला डोक्या बांधून द्यायची का? तिला हिस्सा घ्यायचा म्हणलं तिने इथं नको यायला का मागायला? हा येऊ दे, तुझा बाप येऊ दे, भाऊ येऊ दे, मग देऊ आपण त्यांना हिस्सा. त्यांना बोलवायचं, त्यांना थांबायला लावायचं. मग थांबा बा म्हणायचं, तुम्हाला हिस्सा देतो आम्ही. नको म्हणतोय का? फक्त हिस्साच मागितला का अजून काय काय मागितले? कानात लागते त्याला 2 तोळ्याचे. कानातलं 2 तोळायचं. हा अजून आणि 2 एकर जमीन लागते. 2 एकर जमीन आणि कानातलं देऊ करून. मग आता काय करायचं? आता त्यांना हिस्सा लागतोय म्हणल्यावर तुला इथं ठेवून जमणार आहे का आम्हाला? मला नाही लागत आई, मला माहिती होतं किती कष्टाने सगळं केलं, मला काहीच नाही लागत. मस्त आता केलंय कष्टाने, पण काय करायचं आता? जगातच चाललंय. हे म्हणतंय हिस्सा पाहिजे, ते म्हणतंय हिस्सा पाहिजे. आता जे ते आपल्या बहिणीला हिस्साच देतात. आता त्यांनी मागितलं म्हणलं दिलंच पाहिजे. नाही मला नाही लागत, मी नाही, मला लागतच नाही जमीन. तुला नाही लागत पण त्यांना लागतंय ना, मग आता काय करायचं? मी त्याला सांगून आले मी जमिनीत हिस्सा मागणार नाही म्हणून. त्यांना लागतंय, मग आता काय माझ्या करायचं? सासू मला ओढून घराच्या बाहेर काढलं, म्हणजे जा हिस्सा घेऊन आली तरच ये, नाही ते येऊ नको. तशी म्हणली का? हा. मग देऊन टाकू, जाऊ दे, येऊ दे त्यांना दोघाला, मग देऊ हिस्सा त्यांना. नाही मला नाही लागत हिस्सा. तुला नाही लागत पण आता त्यांना लागतोय ना. त्यांना लागतोय, मग आता दिलंच पाहिजे ना आपल्याला. नसेल नांदवायचं तर नको नांदवायचं, त्याला नसेल गरज माझी तर मग काय करायचं? तसं असतं का? ती काही घरी ठेवणारी वस्तू आहे का? का घरी ठेवून घ्यायला लागत? लेकीची जात ज्याच्या त्याच्या घरीच गोड दिसती. त्यांना नाही नांदवायची म्हणून जमन का? त्याला जर हिस्साच लागत असेल तर मला पण नाही नांदायचं. नाही नाही, देऊन टाकू आपण हिस्सा त्यांना. येऊ दे, तुझा पप्पा येऊ दे, भाऊ येऊ दे, मग आपण देऊन टाकू त्यांना हिस्सा. आणि मग तिथून पुढे तुला काय बोलू दे, मग बघू आम्ही काय करायचं ते. आई पण मला हिस्सा नाही घ्यायचं, ती काय करणार? इकून टाकते जमीन, पैसे घेऊन कशी बसेल, काय एकट्या- करणार आहे ते? त्यांच्या नावावरच नाही करणार आम्ही करतानाच तुझ्या नावावर करून देणार आहे. पण मला लागतच नाही तुमची जमीन. तुला लागत नाही, तुम्ही आता माझं त्यांना लग्न लागतंय ना. करून दिलं ना, त्यावेळेस दिलं काय द्यायचं त्यांना, मग आता काही संबंध येतो त्यांना काय द्यायचा? नाही ना, पण आता मागतात म्हणल्यावर काय करायचं? मागतात म्हणल्यावर करायचं काय सांग? आणि तुला इथं ठेवून जमन का आम्हाला? राहील मी, काय नाही होत. नको नको, देऊन टाकू आपण त्यांना, जाऊ दे. मला लागत नाही, त्याला नसेल नांदवायचं नका का नांदवायला, मला काही घेणं देणं नाही. अगं बाई, डोंगर खपतो, लेक नाही खपत.
आज आम्ही हाय तवर चालन तुझं, उद्या भाऊ भाऊजांच्या राज्यात काय करशील? करीन काही पण मी कष्ट करून खाईन. काय नाही देऊन टाकू आपण त्यांना, हिस्सा जाऊ दे आणि बघू मग पुढं काय आहे ते. येऊ दे त्यांना दोघाला, आले ना की मग हिस्सा देऊन टाकू त्यांना. हिस्सा देऊन तुझ्या नावावर करू, त्यांच्या नावावर द्यायचंच नाही काय करू. मग कशी नांदवायची नाही? हम्म. काय म्हणते मी? मला जमीन लागत नाही तुमची, मी घेणार नाही. त्यांना नांदवायचं असेल ना देते, नाही नांदवलं तरी चालेल, मला काय अडचण. तुला अडचण नाही म्हणती, पण जग नाव ठेवतं बाई. काय करायचं? ठेवलं काय ठेवलं तर काही जग नाही इथं बघायला आलं, मला काही सासर असू दे. आता काय करायचं? तू फोन कर माझ्या सासूला बोलून घे. हम्म? फोन करून बोलवायचं ना? हा, बोलून घे म्हणा, तुम्हाला हिस्सा लागतो ना, घेऊन जा म्हणा हिस्सा. हम्म. आणि तुमची सून बी घेऊन जा म्हणा. कुठे मोबाईल? हॅलो, कोण बोलतय? हा बोलते ना, बोल नाही. या ना घरी, काम आहे तुमच्याकडे जरा. अरे आता मी काय लिहू बाया? अहो या, तुम्ही कशाला येऊ? म्हणजे तुम्ही बी पाहिजे ना आम्हाला. काय काम आहे तुमचं? लेक आली ना, काम आहे थोडस. या, लेक आली ना तुमची घरी आता. लेक येऊ द्या की माझी, तर तुम्ही बी पाहिजे ना मला. नाही काय असन ते तिच्या संग बोला आणि पाठवून द्या तिला तुमच्या लेकाला घेऊन. बरं ऐका, आधी तुम्हाला पाहिलंय मी, मग लेख दिले काय? बरं बरं. हा, आधी तुम्हाला पाहिलंय मग लेख दिलाय. तुम्ही या, तुमच्याकडे काम आहे माझं, येऊन जा. बरं बरं, येते निघते थोड्या वेळाने. हा या. हा ठुते. काय बोलवलंय काय काय हो? काय बोलवलंय? बोलवलं काम आहे म्हणून. अजिनी पाणी आण का? सासूबाई आल्यात, पाणी आण. बसायला आण. बरं आहेत का? बरं आहे. तुमचं बरं आहे का? बरं आहे आमचं बी. ऊनच नाही, आता काय करायचं त्या उन्हाला. एसटीत बी एवढी गर्दी असती ना बस मध्ये, तिकडे उतरवलंय पार मला. काय म्हणता? काय म्हणलं तुम्हाला? जमीन पाहिजे ना वाटतं. जमीन? हा, कोण म्हणलं? आता अश्विनीला तर म्हणलं वाटतं हिस्सा घेतला तर ये, नाही तर येऊ नको. ती म्हणली का तुम्हाला? हा, आता ती तर म्हणते मला नाही लागत, तुम्ही म्हणल्या वाटतं घेऊन ये. 2 तोळ्याचं कानातलं पाहिजे, परत 2 एकर वावर पाहिजे. तिचं कानातलं मोडलंय माग, ते तिचं पाय हे झालं ना मोड आपला, तेव्हा ती पडली तर कानातलं मोडलंय, तिचं तुटलंय. तेव्हा तीच म्हणली आईकडून आणते करून कानातलं झुमके. आता ती तर मला म्हणली की सासूने सांगितलंय कानातलं करून घेऊन ये, नवऱ्याने सांगितलंय 2 एकर वावर घेतलं तरच ये, नाही तर येऊ नको, नांदवायची नाही आम्हाला. आता वावर आता कसं आहे, हा, आता तुम्हाला बी माहिती आहे, हा, गावात आता आमच्या सगळ्या पुरींनी आणलेत आता हिस्से त्यांचे. हा, त्यांच्या वाटणीला जैन वाट्याला भावीसा हा. तर घेऊन आल्यात त्या. हा. आणि काय होतं, आता माझ्या जावाच्या सुनानी बी आणले. हा. तर मग म्हणलं बघ बाय, आता नाही का तुला होत असन, तुझी वाटणी घ्यायची असन तर घे बाबा. पोरग बी म्हणलं मग घेऊन येऊ दे, असन तुमची इच्छा तर द्या, नाही तर तसं काय नाही आमचं. ती वाटणी द्यायची का व्हायना, समजा वाटणी द्यायचं काय वावग नाही, पण पोर म्हणते मला वाटणी घ्यायची नाही, मला नांदायचं बी नाही. मग काय करायचं? मला वाटणी नाही लागत आणि सासूने नवऱ्याने सांगितलंय की वाटणी घेतल्याशिवाय येऊ नको, मग मला वावर लागत नाही, मी नांदणार नाही. आता हे पुढचा तोडगा काय करायचा? तुम्हाला बी आहे एक लेक, समजा आता उद्या तुमच्या लेकीने जर मागितलं तुम्हाला तर तुम्ही काय करसाल? ती नांदायचं नाही म्हणती, डायरेक्ट म्हणते वावर हिस्सा जर मागत असते ना तर मला नांदायचं नाही. मग करायचं काय? त्याच्यावर तोडगा शोधा तुम्ही. आता तू विचार तर मी केलाच नाही, मला बी लेख आहे, माझ्या लेकीला बी मागितलं. उद्या तुमची लेक आहे, तुमच्या लेकीला मागितल्या उद्या तुम्ही काय करसाल? द्यावाच लागन. द्यावं लागन. आणि मग
समजा आता तुम्ही माझी पोर म्हणल्या तुम्ही पोरीला माझ्या हा. की बाई तू आमक तमका आण तरच तुला घरात घेईन नाही तर घेत नाही. उद्या माझ्या पोरीला समजा मी तर देईनच. काय मस्त मी कष्टाने कमावलंय नाना तारा केली आता तिला ते कळतंय त्यामुळे ती नाही म्हणते. तुमचं कष्टाने कमावलेलं आहे मला काय नको पोर सगळे उद्या काय कष्टानेच रडते, हा. कमी होते आता. नाही तिच्या पायात चप्पल नाही तिला साडी नीट घातलेली. नवरा आला त्या तिथं सोडलं पाहुणा निघून गेला. हा दड घरी बी आलं नाही तांब्याभर पाणी पिलं नाही का कबर चिया नाही. तिची हा? बॅग भरलेली होती साड्यांची ती आली मागच गाडीत. हा. आता तिने घ्यावा नाही का आता ती लहान आहे का लहान नाही पण आता ती रडत होती ना तिचा अवतार बघूनच कळतंय ना. रडायला काय तिला काय धोपाट्या आता घातल्या काय काय माहिती तुम्ही काय केलंय पुरीला बघा मागं. आता मग तुम्हाला विश्वास नाही का तुम्ही म्हणता आता काय नाही. विश्वास आता पोरच तशी आली म्हणजे विश्वास ठेवूच कशी मी. आता तिला कळत नाही का मग काय आपल्या माहेरला चाललोय आता आपण इथून चांगली माग साडी. कवा ती येड्यागत आलीच नव्हती ना कसली नटून सजून यायची गावराई आल्यागत. आणि आता ह्या वेळेस बघते तर काय त्या पोरीच्या जिज्यान काय तिची साडी आणि काय तिचं ते अवतार नाही पायात चप्पल उभ्या काय रडत आहे. मग काय म्हणणं आहे तिचं ती म्हणती मला हिस्सा लागत नाही. हम्म. आणि हिस्सा जर लागत असेल तर मला नांदायचं नाही. मग आता बघा तुम्हाला काय करायचे तुम्हाला घरची लक्ष्मी पाहिजे का हिस्सा पाहिजे. अहो लोकांच्या लेकांना बायका भेटणार तुमच्या पोराला भेटली नशीब समजा चांगलं. काय बघा. घरची लक्ष्मी अशी असती. हे बघा तुम्ही आहे ना हा. तुम्ही बोलताय ते पटतंय मला. हा. जर तिचे 2 एकर वावर घेतलं तुमच्याकडून हा. आणि 2 तुळे सोनं घेतलं हा. ते घेऊन काय मी काय माडी नाही बांधणार आहे. हा. हा, माझ्या जन्माला नाही जायचं. हा. पण माझी सूनच मला देवी सारखी आहे. तुम्ही माझे हम्म, डोळे उघडले. हम्म, मी विचार केला नव्हता. हम्म. हे आता तुमचे शब्द माझ्या कानावर पडले ना हम्म, तर हम्म, माझं डोकं उघडलं असं हम्म, जे बंद पडलेलं होतं ना उघडलं. हम्म. तर जगाचं मला काही घेणं देणं नाही. हा. पण मला तुमचा हिस्सा नको हा. आणि तुमचं सोनं नको. हा. तुमची लेख आहे हा. ना तीच माझ्यासाठी सोनं आहे आणि हा. तीच माझ्यासाठी लक्ष्मी आहे. त्यामुळं मला काही नको. हा. आता तिची राखी पुनव झालेली आहे. हा. तिला मी मानापानाने घेऊन जाते आलेची मी आता संग. चालतंय पण इथून पुढे माझ्या पुरीला सासरवास करू नका काय नका तुमची घरची लक्ष्मी म्हणून नांदवा. काय म्हणजे तुम्ही आज केलं हे उद्या तुमच्या पुरीला आलं नाही पाहिजे. तुम्हाला बी आहे एक. तुम्ही काय? माझे डोळे हा. उघडले हा. आणि असेच समाजात पण लोकांचे डोळे उघडायला पाहिजे आणि कोणी कोणाला हिस्सा मागू नाही. हा. कारण हे बघा कर भला हा. तर हो भला. हा, हा. आज मी तुमच्याकडून हिस्सा घेतला उद्या माझ्या लेकीला बी हिस्सा हा, मागते. हा, बरोबर आहे. उद्या अजून तिच्या लेकीला हिस्सा मागते. हे हा, हा. असं हे बंद झालं पाहिजे ही कुठं. परंपरा कुठेतरी हा. थांबली पाहिजे. अरे आपल्या नवऱ्याच्या घरचं काही का हा, असं ना हा, हा. तुकडा असो अर्धी मिरची असो भाकर असो काही असो हा, हा. तीच गोड करून खायला पाहिजे. माहेरून कोणी कोणाला देऊ नाही हा. मागू नाही. जे खुशीने देईन ते समजा साडी चुळे आली काय भावानी बहिणीला काय दिलं ते वेगळं आलं. पण असं पुरीला जर का असं हाकलून लावायचं घराच्या बाहेर की तू हिस्साच घेऊन ये नाही. हे बंद झालं पाहिजे ना. नाही नाही हा? ते साप चुकीचं आहे. हा मग मला बी तेच अजिबात- म्हणायचं होतं हा? म्हणूनच तुम्हाला मी फोन करून बोलवून नाही, बरं घेतलंय. झालं चांगलं झालं. मी बी काय? येणार नव्हते हा. पण आले तुमच्या शब्दाला मान ठेवून. हम्म. माझे डोळे उघडले. माझे दिमाग बंद पडलेला होता तो हा, हा. उघडला. तुमचे शब्द कानावर पडल्यावर मला अगदी असं उकळतं तेल पडल्यावर झालं कानात. हा, हा. आणि मला एकदम मी माझ्या चुकीवर मी शर्मिंदा आहे. हा. मला ही चूक मला करायची नाही ही चूक कोणी करू बी नाही. आणि कोणी लेकीला जसं आपण जपतो हा. तसं सुनाला जपलं पाहिजे. लेक तरी कवर राहते 20-25 वर्ष आपल्याकडे राहते लग्न करून दुसऱ्याची तरी. दुसऱ्याच्या घरी पण जाते. सून खरी आपल्या घरची हा, लक्ष्मी. बरोबर आहे. लेकीपेक्षा जास्त सुनाला जीव लावला पाहिजे. हा, हा. आणि तिला वाईट वक्त बोलू नाही शिवीगाळ हा. करू नाही हात उचलू नाही. बरोबर ती आहे. लक्ष्मीची तुम्ही पूजा करता तुमच्या सुनाची पूजा केली पाहिजे. हा, हे तुम्ही माझे डोळे उघडले चांगली गोष्ट सांगितली. हा. आणि मी बी जनताला हेच आवाहन करते हा. का कोणी बहिणीला पाठवू नाही भावाकडून हिस्सा घे लेकीला पाठवू नाही बापाकडून हिस्सा घे. हे हिस्सा म्हणजे हिस्सापेक्षा तुम्हाला मोठी दौलत दिलेली ना लेक. हा. मग एवढं चालता फिरता हिस्सा आहे ना तुमच्या संग. हा नाही नाही मी ना आणि मग चुकले परत कोणी चुकू नये हेच आवाहन करते मी. आणि माझी सुनाला मी चांगल्या पावलांनी लक्ष्मीच्या पावलांनी जशी लग्न करून आली होती तशी मी चांगल्या पावलांनी तिला लक्ष्मी सारखी घरी घेऊन जाते. तर राहू दे 2 दिवस तिच्या भावाला तिच्या बापाला की तिच्या बापाला आणि भावाला घेऊन पाठवते. बरं चालेल चालेल. पण इथून पुढं तिला हानमार करू नका सासरवास करू नका तुमच्या पोरच्या पोरीला सांभाळा. आणि मला आले ना येड्यावर की मला दिसलं पाहिजे की माझी पोर आनंदात राहते सुखाने राहते. तुम्ही या कधी या तुम्ही केव्हा बी या अर्ध्या रात्री या तुमची लेक तुम्हाला हसतच स्वागत करत दिसते.
आणि तिचा स्वभाव व्यवस्थित चार मला वाटला पाहिजे. मला बाकीचं काय नाही लागत. लिकीचा प्रपंच सुखी तर सगळं सुखी, नाही तर बाकीचं काय करायचं. आता तुम्ही म्हणता म्हणून 2 दिवस होते, नाही तर माझी लेक काय आणि सून काय एकच आहे. माझी लक्ष्मी माझ्या घरी 2 दिवसांनी लगेच पाठवून द्या. माना पाण्याला. येऊ का मी? चला येते. बर. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलंच असेल. आम्ही व्हिडिओमध्ये काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता समाजात बऱ्याच ठिकाणी असंच प्रकार चालू आहे की बहिणींनी भावाला जमिनीत हिस्सा मागायचा किंवा सासरच्यांनी सुनेला त्रास द्यायचा की तू तुझ्या घरच्यांकडून हिस्सा घे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे चुकीचं आहे. आपली सून हीच लक्ष्मी असती आणि माणुसकी हीच खूप महत्त्वाची आहे. तर आम्ही फक्त हा समाज प्रबोधनासाठी व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत राहा जसं होईल तसं. धन्यवाद. जसं होईल तसं